नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 29 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS या दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर समजा हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट, या पिन कमेंटमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही हे ॲप ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली आणि शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल की गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी मार्केटला सुट्टी आहे. त्यामुळे शुक्रवारीच आता मार्केट ओपन होणार आहे. पण आपण आजच विश्लेषण तुम्हाला उपलब्ध करून देतोय. आता इथे आपण बघू शकता की निफ्टी फिफ्टीचा हा चार्ट दिसतोय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. तुम्ही जर आपलं हे विश्लेषण नियमित फॉलो करत असाल तर तुम्हाला मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं आठवत असेल की वरच्या बाजूला जात असताना मीडियम टर्म मध्ये 24,050 आणि 24,250 हा जो होता हा रेजिस्टन्स झोन होता. हे तुम्हाला सांगितलेलं आठवत असेल. आणि मी सांगितलं होतं की ह्या झोनला टच करून असेल किंवा ह्या झोन मध्ये येऊन असेल किंवा वरच्या बाजूला टच करून असेल किंवा त्याच्या वर जाऊन असेल, एकदा किंमत खाली येऊ शकते. बरोबर. तर ही किंमत खाली येऊ शकते हे आपण बघितलेलं होतं. त्यानुसार काय झालं, किंमत वर आली, या झोनच्या थोडीशी आत गेली आणि खाली यायला सुरुवात झाली आहे. खाली कुठपर्यंत येऊ शकते मीडियम टर्म मध्ये हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं. खाली येण्याच्या लेवल सुद्धा दिलेल्या होत्या. 23,905 ही पहिली लेवल होती, 23,795 ही दुसरी लेवल होती आणि 23,700 ही तिसरी लेवल होती. आता जसं इथनं खाली येणार हे होतं तसं ह्या लेवलच्या आसपास येऊन म्हणजे कदाचित काय होईल, ह्या लेवलला टच करून इथनं वर जाऊ शकतं किंवा थोडंसं खाली येऊन मग वर जाऊ शकतं. असं सगळे ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा लागू होते. बरोबर. अशा प्रकारे कुठनंही आपल्याला वर जाण्याची शक्यता आहे. कदाचित ह्या खालच्या लेवलला टच करून वर जाईल किंवा कदाचित ह्या खालच्या लेवलच्याही थोडंसं खाली जाऊन मग वर येईल. तर अशा प्रकारे आपल्याला इथे शक्यता आहेत. तर हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यामुळे इथून खाली आलं तर ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं आणि ह्या लेवलला जिथे कुठे डब्ल्यू पॅटर्न बनेल त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळेल, एक चांगली तेजी बघायला मिळेल. आता इन बिटवीन काय झालंय, इन बिटवीन तुम्हाला असं लक्षात येतंय की इथून तेजी झाली आहे, इथून हे सेलिंग झालं, इथून हा बाउन्स झालाय आणि आता इथून खालपर्यंत आलंय. इथे एम पॅटर्न शॉर्ट टर्म मध्ये तयार होतोय. आणि जर हा एम पॅटर्न तयार झाला म्हणजे आजच सुद्धा लाईव्ह मार्केटमध्ये मी सांगितलं होतं की हा जर एम पॅटर्न तयार झाला तर इथे खाली जाऊ शकतं. अर्थात त्यापूर्वी आजच्यासाठी मी काय सांगितलं होतं हे लक्षात घ्या. आजच्यासाठी आपण ह्या अगदी शॉर्ट टाइम पिरियड मधल्या ह्या लेवल्स दिलेल्या होत्या. 23,950 त्याच्यावर जर टिकलं तर 23,960 980 पर्यंत जाऊ शकतं हे सांगितलं होतं. आणि हेही सांगितलं होतं की इथे वर गेलं तर इथून एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर परत वर जाऊ शकतं. तशाच प्रकारची मूवमेंट आपल्याला इथे ऑलरेडी बघायला मिळाली आहे. आणि ते झाल्यानंतर आता काय झालंय, आपल्याला इथून सेलिंग स्टार्ट झालंय. आता हे जे सेलिंग आहे ह्यानं 23,868 ची ही लेवल आहे. ओके. लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलं होतं 23,865. आपण थोडंसं काय करतो, बफर ठेवतो. 865च्या खाली टिकलं
तर मग खाली जाऊ शकतं आणि 23,820 आणि 23,760 ह्या लेवल शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला बघायला मिळू शकतात. तर आता आपल्याला बघायचंय की शुक्रवारी जर किंमत इथून खाली जायला लागली आणि 23,868 म्हणजे आपण 23,865 ची लेवल आहे असं समजूया, याच्या खाली टिकलं, तर मग आपल्याला काय होऊ शकतं, ह्या दोन लेवल्स बघायला मिळू शकतात. आता ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण काय केलंय, ही थोडीशी फेंट ठेवली आहे आणि ही लेवल थोडीशी डार्क केली आहे. ह्याचं कारण असं आहे की ही मेक और ब्रेक लेवल आहे. मेक और ब्रेक लेवल काय आहे, तर इथून जर समजा खाली यायला लागलं तर ह्या लेवलला आल्यावर आपल्याला ठरणार आहे की हे जे सेलिंग असणार ते ह्याच्या खाली सुद्धा जाणार का. जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर मग आणखीन खाली जाऊ शकतं, कारण आपल्याला मीडियम टर्म मध्ये बघितलं तर ही लेवल आहेच आणि ह्याच्याही थोडं खाली जाऊ शकतं, हे आपण मगाशी बघितलेलंच आहे. त्यामुळे इथपर्यंत जाऊ शकतं. मात्र जर आपल्याला असं बघायला मिळालं की इथून इथपर्यंत आलं आणि ह्या लेवलला टच करून असेल किंवा थोडंसं वरून असेल, आपल्याला पुन्हा वर जायला लागलं डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मग काय होईल, आपल्याला एवढीच मंदी होईल आणि त्यानंतर डब्ल्यू पॅटर्न बनून पुन्हा तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते आणि ती तेजी खूप मोठी होईल. मग जेव्हा कधी होईल त्यावेळेला ती तेजी खूप मोठी होणार आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यापूर्वी एकदा आपल्याला हे जे सेलिंग स्टार्ट आहे, हे सेलिंग आपल्याला एकदा त्याचं पूर्ण होऊ द्यायला पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला ती तेजी बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारचं चित्र दिसतंय. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे सदस्य हा व्हिडिओ व्यवस्थित बघतात त्यांच्यासाठी पुन्हा पुन्हा सांगतोय, ही लेवल ब्रेक होणं आवश्यक आहे. 23,865 ब्रेक झाली तरच सांगतोय हे विश्लेषण आपल्याला बघायला मिळेल. जर शुक्रवारी गॅप अप ओपन झालं आणि वरच जायला लागलं, तर मग आपल्याला हे सांगितलेलं विश्लेषण होणार नाही, हे देखील लक्षात ठेवा. मीडियम टर्म मध्ये आपल्याला एक टार्गेट आलेलं आहे, बरोबर. तर त्यामुळे आणि ही जर लेवल ब्रेक झाली तर साठी हे आपल्याला खाली जाऊ शकतं, हे विश्लेषण आहे. त्यामुळे जर गॅप अप ओपन झालं तर इथेच कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. तर त्यामुळे ती शक्यता आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मी आता इथे काय करतोय, मुद्दाम दोन्ही आपल्याला शॉर्ट टर्म आणि मिड टर्मचा समावेश केलाय, जेणेकरून तुमच्या चित्र लक्षात येऊ शकेल. तर आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टी मध्ये सुद्धा तुम्हाला आठवत असेल तर आपण हा जो एरिया आहे, हा एरिया रेजिस्टन्स झोन आहे म्हणून सांगितलं होतं आणि ह्या रेजिस्टन्स झोन मध्ये आपल्याला आपण बघू शकता की रेजिस्टन्स झोनच्या बाहेर गेलं आणि मग इथे आपल्याला एम पॅटर्न बनला आणि सेलिंग आलं. खाली सेलिंग कुठपर्यंत येऊ शकतं, त्यासाठी ही एक लेवल दिली होती, ही दुसरी दिली होती आणि ही तिसरी दिली होती. मिड टर्म मध्ये आपण बघू शकता 54,975, त्यानंतर 54,625 आणि 54,345 अशा तीन लेवल दिल्यात. त्यापैकी पहिलं जी लेवल आहे तिथपर्यंत पोहोचलंय. आता आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये एक संधी अशी आहे की जर हा जो लो बनलाय, म्हणजे आता इथे काय झालंय बघा, ही तेजी झाली, हे सेलिंग झालं, हा बाउन्स झाला आणि हे खाली येतंय, एम पॅटर्न तयार होतोय. आता हा लो जर तुटला आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं, आपल्याला 54,720 आणि 54,535 ही टार्गेट बघायला मिळू शकतात. 54,535 मेक और ब्रेक लेवल आहे. जर ह्याच्या खाली टिकलं तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं, आणखीन सेलिंग येऊ शकतं आणि मग जरी बाउन्स आला तरी पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. मग सेल ऑन राईज होऊ शकतं जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं. अर्थात इथे पुन्हा एकदा सांगतो, साधारणपणे हा जो लो आहे एम पॅटर्नचा, हा जर ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकलं शुक्रवारी, तर हे सर्व विश्लेषण आपल्यासाठी व्हॅलिड असेल. शुक्रवारी गॅप अप ओपन झालं आणि वरच जायला लागलं, त्यानंतर थोडंसं खाली आलं आणि मग त्यानंतर परत वर जायला लागलं आणि इथेच डब्ल्यू पॅटर्न बनला, तर इथूनच तेजी होईल. मात्र ही तेजी अशी होण्याची शक्यता थोडी आत्ता लगेच कमी आहे. लगेच शक्यता असं आहे की एकदा खाली येईल आणि मग मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मध्ये शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं केलेलं विश्लेषण. आता पुढे जाऊन आपल्याला सेन्सेक्सचं विश्लेषण सुद्धा करायचं आहे. मात्र त्यापूर्वी
शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप कशी घ्यायची त्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता जर तुम्ही यूट्यूबवर गेलात आणि शेअर मार्केट मराठी आपलं यूट्यूब चॅनल ओपन केलात, तर तिथे सबस्क्राईब बटनच्या शेजारी तुम्हाला जॉईन बटन दिसायला लागलंय. या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जॉईन बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधी उपलब्ध असणारे चारही ऑप्शन दाखवले जातात. पहिला ऑप्शन आहे ब्रॉन्झ, दुसरा आहे सिल्वर, तिसरा आहे गोल्ड आणि चौथा आहे प्लॅटिनम. ह्यापैकी सध्या आपल्याला गोल्ड आणि प्लॅटिनम हे दोनच ऑप्शन चालू आहेत. ब्रॉन्झ आणि सिल्वर अजून चालू झालेले नाहीत, ते आता जून महिन्यापासून चालू केले जाणार आहेत. पण सध्या जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घ्या, कारण गोल्ड मेंबरशिप मध्ये आपल्याला खूप चांगले अपडेट्स दिले जातात. तर हे झालं कोणकोणते अपडेट्स आहेत. ह्यापेक्षा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, जॉईन बटनला क्लिक केल्यावर जी माहिती यूट्यूब कडनं दाखवली जाते ती माहिती तुम्ही वाचू शकता. मात्र जे पूर्वीचे पेड कोर्सचे सदस्य असतील, ज्यांनी कधीही आपल्याकडून पेड कोर्स पूर्वी घेतला असेल किंवा जे प्रीमियम ग्रुपचे मेंबर झाले असतील, अशा सर्वांना सध्या हे मेंबरशिप घेण्याची गरज नाही. सध्या काही दिवस आपण ह्या सदस्यांसाठी आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे, म्हणजे शेअर मार्केट मराठी प्रीमियम असा जो ग्रुप आहे, त्याच्यावर हे गोल्ड मेंबर्सना दिले जाणारे अपडेट सध्या सर्व पेड कोर्सच्या सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुप मेंबरना फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे तुम्हाला सध्या काही काळासाठी हे कुठलीही मेंबरशिप घेण्याची गरज नाहीये. आता जर ह्यापेक्षा जास्त तुम्हाला काही आणखीन शंका असतील तर तुम्ही काय करू शकता, माझ्याशी ह्या नंबरवर संपर्क साधू शकता. अर्थात हा नंबर फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधण्याचा आहे. ह्या नंबरवर कुठल्याही स्वरूपाचा कॉल करू नका, म्हणजे साधा कॉल असेल, व्हॉट्सअप कॉल असेल, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तुम्हाला जी काही तुमची शंका असेल यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयीची, ती तुम्ही काय करू शकता, मेसेजद्वारा ह्या नंबरवर विचारू शकता. तर हे झालं आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्हाला आठवतच असेल 76,390 पासून 76,990 हा एरिया मी काय म्हणून सांगितला होता, रेजिस्टन्स झोन आहे म्हणून सांगितलेला होता. आणि ह्या एरियामध्ये आल्यानंतर किंमत आपल्याला सेल होताना आणि खाली जाताना बघायला मिळाली. खाली कुठपर्यंत जाऊ शकते तर 76,050, त्यानंतर तुम्ही बघितलं तर 75,690, त्याच्या खाली बघितलं तर 75,400. ह्या 3 लेवल खाली दिलेल्या आहेत. म्हणजे काय, आपल्याला मीडियम टर्म साठी ही तेजी झाली आहे. आता मीडियम टर्म साठी हे जे सेलिंग येत आहे ते ह्या झोन मध्ये कुठेतरी किंवा ह्या झोनच्या थोडस खाली जाऊन मग एकदा आपल्याला वर जाईल अशा प्रकारचं चित्र सध्या दिसतंय. तर खाली कुठपर्यंत येऊ शकतं आपल्याला कळलेलं आहे. शॉर्ट टर्म मध्ये आपण काय करू शकतो, शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला जर बघितलं तर हा जो एम पॅटर्न आता इथे तयार झाला आहे, या पद्धतीनं तेजी झाली आहे, हे सेलिंग झालं इथपर्यंत, इथून परत तेजी झाली आणि इथून परत सेलिंग होते. आता इथे हा जो एम पॅटर्न आहे, हा एम पॅटर्न बनला. एम पॅटर्न कधी बनेल तर 75,797 ची ही जी लेवल आहे ह्याच्या खाली जेव्हा किंमत टिकेल तेव्हा तो एम पॅटर्न बनू शकतो. ते जर बनला तर त्याच्या खाली जात असताना 75,615 ही पहिलं टार्गेट असेल आपलं, आणि ह्याच्याही खाली टिकलं तर खाली येत असताना हे आपलं दुसरं टार्गेट असेल 75,390 पैकी. 75,390 ही लेवल मेक और ब्रेक लेवल आहे. आता तुमच्या लक्षात येते बघा, मीडियम टर्मची लेवल सुद्धा 75,400 च्या जवळ आहे, शॉर्ट टर्मची लेवल सुद्धा 75,390 मेक और ब्रेक लेवल आहे. त्यामुळे इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन मग डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे. नाहीच घेतला, खाली गेला तर मग थोडा आणखीन खाली जाईल आणि मग डब्ल्यू पॅटर्न बनेल, अशा प्रकारची शक्यता आहे. तर माझ्या मते आता तुम्हाला तिन्ही इंडेक्सचं शुक्रवारसाठी केलेलं विश्लेषण लक्षात आलं असेल. जर आपण आता या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत, जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला
काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.